नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे दहीहंडीचा दिवस गोपाळकाला। तर या दिवशी आमच्या वाडीमध्ये दहीहंडीचा उत्सव असतो आणि कशा पद्धतीने असतो, कसा साजरा करतात तो या व्हिडिओमधून दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे। बघूया जेवढे काही आपल्याला शूट करता येईल तेवढं आपण शूट करणार आहे चांगलं। आज शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर असे उत्सव असतात, पण गावामध्ये आपल्या इकडे कोकणात वाडीवाडीत गावागावात वाडीवाडीमध्ये असे छोटे उत्सव असतात। त्यातली जी मजा आहे तर ती दाखवण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमध्ये असणार आहे। तर नक्कीच व्हिडिओला मजा येणार आहे, नक्की शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, दहीहंडीसाठी मडका घेतलेला आहे आमच्या गावामध्ये, कुंभारवाडी आहे। तर कुंभारवाडीमध्ये मडकी घडवली जातात। तर बांबरकर यांच्याकडून आम्ही मडका घेतलं आहे आणि आता रंगवायचं आमच्या गावामध्ये वाडीमधलं ते एक कारखाना आहे, तर तिथं आम्ही रंगवतो। स्प्रे पेंट केलेलं आहे जरा आता आणि थोडा वेळ जाणार आहे सुकायला। हा आमच्या अप्पादाचा कारखाना आहे आणि भरपूर मूर्त्या आहेत मस्त मस्त। आता सध्या यावर्षी मोठा एकदम शेड केला आहे त्याच्यासाठी। सुशांत भाई कसा आहे? हा सुशांत खेडेकर आहे आणि हिरे लावायचं काम करतोय आपल्या या कारखान्यामध्ये। हिरे लावून मिळतात, कोणाचे लावायचे असते तर सांगा गणपतीला। सुशांत मोबाईल नंबर सांग तुझा। 70393497 ओके ठीक आहे। आपल्या देवरुख परिसरामध्ये जर कोणाच्या गणपतींना जर हिरे यांची सजावट करायची असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, नक्कीच चांगले हिरे लावून मिळतील। बघा एकदम सुंदर पद्धतीने हिरे लावले आणि सजावट केली बघा मूर्त्यांची मस्त पद्धतीने। हे धोतर फेटा आहे वगैरे कडक मस्तच वाटतं। मित्रांनो, दहीहंडे बांधून झाले आहेत वाडीमध्ये। दहीहंडे बांधायचं काम सुरू आहे। आता वाजलेत 3 वाजून गेलेत। आता दरवर्षीपेक्षा जरा जास्त उशीर झालेला आहे, जरा कामं जरा जास्त होती। आता लगेचच थोड्या वेळाच्या नंतर सगळे जण येतील तयार होऊन, नंतर मग हंडी फोडायचा कार्यक्रम जी खरी मजा आहे तर ती त्याला सुरुवात होणार आहे। पैसे लाव। अरे पैसे पैसे अरे कुणाल पैसे कधी लावणार तू? पैसे काय खिशात बांधू इथं बांध, अख्खे नोट दिसत नाही। हाय हाय 500 रुपये हंड्या बांधता वाडीतल्या। जय कृष्ण महाराजा आपली हंडी फोडायला जाताय काम होते सुखाचे नाही सुखाचे आण बाबा। गोविंदा
पाणी ठेवलेलं आहे, पाणी ठेवलेलं आहे. कमी आहे तरी आता बघूया जाय 5-6 असतील, नाहीतर दरवर्षी जास्त असतात. यंदा जरा कमी आहे अंड्या. सगळं आता हा अंडीचा फेरा असतो तो आता पूर्ण वाडीमध्ये फिरतो. काय अजून लांबच आहे गावात, पण यंदा नाही, आता काय कारण असतं. नारळ पडलाय, नारळ नारळ काढ. तर मित्रांनो, ही होती आमच्या वाडीमधली दही अंडी, जी तुम्ही आता बघतलात. फारसं शूट करता आलं नाही, थोडंसं दाखवता आलंय. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जे कोणी नवीन असतील, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार आहे. आणि आता कंटिन्युअसली व्लॉग आपण बनवण्याचा जरा विचार केलेला आहे, बघूया कसं सातत्य मिळते तसं करणार आहेत. पण नक्की व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.